खूप मोठी होशील. येते मी. मला असं वाटतं की तू स्वतः म्हाळसांना जाऊन भेटावंस आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागावीस. बानू, अगं काय झालं? अशी का बसली? काय नाही, मला यायला उशीर झाला या मायलेकांमुळं. पण आता आम्ही हातच राहणार आहे. मग तुम्हाला एकलं नाही सोडणार आम्ही. अगं आजा नसलं म्हणून काय झालंय? आम्ही आहे की तुझ्या संग. मला काय बी झालं नाही र. भर सकाळी असं डोळ्यात पाणी आणून कुणी बसत का? तीच म्हणतोय मी. बानू सांग की, नाहीतर म्या म्हणाल तू आमासनी परका समजतीस म्हणून. सांग की ग बानू, असं का करतेस? पर आता घाई का करतायसा? त्यासनी नसल सांगायचं तर राहू द्या. उगा सांग सांग म्हणून माग नका लागू. आम्ही पडलो गरीब. बानू आता मोठी झाली, आमचं कशा पायी ऐकल? कशा पायी असं म्हणतेस मावशी? अगं तुम्हासनी सांगून काय होणार आहे? उगा तुम्हासनी त्रास नग म्हणून नाही सांगितलं म्या. तुम्ही नाही सांगितलं तर जीव खातील तुमचा. त्यापरी सांगा तुम्ही. म्या म्हाळसाताईसनी भेटाया जाणार आहे. कशाला? ती बी स्वतःहून? वय, आणि तिथं जाऊन काय करणार? त्यांची क्षमा मागणार आहे. काय बोलतीस बानू? अगं येडी झाली का काय तू? हा, आणि तू कशाला माघार घ्यायची? तू ही समज देवासनी सांगितलंस का? नाही, त्यासनी काय वाटेल ह्याचा विचार केलायस का तू? ते नाही रागवायचे. पर तू का माघार घ्यायची? तू का पाया पडायचं? हा, आता आजा असायला पाहिजे होता, म्हणजे त्यानं सांगितलं असतं ना, पटलं असतं तुला. त्यांनी काय बी सांगितलं असतं तरी म्या ठरवलं आहे. अगं पण तुला हे सांगितलं कुणी? तुझ्या डोसक्यात खूळ घातलं कुणी? कुणी नाही. बानू, हे म्या मानलं का तू देवी मोर पदर पसरून माझी चूक पोटात घ्या ही सांगाय गेलीच, आणि त्यांनी जर तुझा पान उतारा केला म्हणजे मग? आणि केल्यावर बोलून काय उपयोग आहे? त्यांनी काय बी करावं ते त्यांनी ठरवावं. पर म्या तर जाणार आहे. आता अजून किती विचारणार? किती डोसकं खाताय? गप बसा की. तिने तुला भेटायला यावं ही माझी कल्पना नाही. मग कोणाची आहे? हे तू तिला भेटल्यावरच कळेल. पण मी तिला भेटायला होकार दिलेला नाही. म्हाळसा, मी तुला आग्रह नाही करणार, पण तिला काय म्हणायचं आहे हे तू तिला भेटूनच विचार. कदाचित असंही असू शकतं की काही अनपेक्षित असं तिला काही म्हणायचं असेल. उदाहरणार्थ? तू ज्याचा विचारही केला नसशील असं काहीतरी घडू शकतं. लक्ष्मीदेवी बानूला भेटायला गेल्या होत्या. त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? कदाचित असू शकतो, पण ते तेव्हाच कळेल जेव्हा तू तिला भेटशील. मला विचार करू द्या, आग्रह करू नका. म्हाळसा, हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. जरी ही भेट झाली नाही मला तरीही चालेल. खरं तर ही भेट होऊ नये असंच मला वाटतं. असं का? कारण मनात कोणतीही कटुता असेल तर संवाद नाही साधू शकत. आता तर मला भेटायलाच हवं. का? काहीतरी खूप महत्वाचं घडलंय माझ्या मागे.
मला नाही वाटत बानूनं गडावर जाऊन पदर पसरावा. आता ती ऐकतच नाही म्हणल्यावर काय करणार आपण? त्यासनी जे करावं असं वाटतंय ते करू द्या त्यासनी. मी येऊ का तुमच्या संग गडाव? नाही न ग, मी जाते. अगं बानू, तुझ्या संग असलो आम्ही तर बरं होईल. मी एकली जाते. बानू, अजून बी विचार कर. जाऊ न ग. ऐक माझं. मी आता ठरवलं आहे, आता मी नाही थांबायची. ए आय, जाऊ दे, तिला नाही ऐकायची ती. बघा कसं होतंय ते. तुम्ही यानं हात वय पर आज तर आख्यान नाही हाय जी. वय ठावा आहे मला. देवासनी सांगावं द्यायचं आहे का? नाही, म्हाळसाताईसनी भेटायचं आहे. म्हणजे देवीनी बोलावलंय वय? नाही, मलाच भेटायचं आहे. अहो पर त्यासनी ठावं नाही ना. नाही, मलाच भेटायचंय. तुम्ही जाऊन सांगता का त्यासनी? बर राघोबा, तू देवीसनी सांगावं देवनी जा. अहो, मला तर भ्या वाटतंय हो. अरे त्यात घाबरायचं काय? तू एक काम कर, माधवी ताई आहेत ना व, त्यासनी सांगावं ती. हा, हे करल न्या, पर देवीसनी सांगायचं नाही जमायचं. येतो जी. आत या जी. नाही न ग, कारण मला ठावा आहे का न विचारता आत आलेलं त्यासनी नाही आवडायचं. भाई ते बी बरोबर आहे, पर सांगावं धाडायचं जी. असं बाहेर ताटकळत उभं राहणं बरं दिसत नाही. वय पर आता आपल्यालाच भेटायचं आहे म्हणल्यावर काय करणार? देवसनी ठाव आहे का? नाही, व त्यासनी तरी सांगायचं ना व. म्हणजे परत देवासनी सांगितलं तर ते मला भेटून नाही द्यायचं. मला विचारते का कशा पायी जायचं आहे, काय आहे. बरं बरं, तुम्ही हातच थांबा, मी बघतो. जी. देवी, मी आत येऊ का? ये. एक सांगायचं होतं. सांग. गडाच्या बाहेर बानू आली आहे. काय सांगू? थांब. तुमच्या नात्यातील सर्व दारं बंद झाली आहेत. ह्यानंतर बानू एकतर शरणागत होईल, नाहीतर पूर्णपणे तुझ्या विरोधात जाईल. आता समजासने ठाव पड. काही बानू म्हणजे काय नुसतं सोसणारी नाही. मी मनात आणलं ना तर काय करू शकते हे कळलं आता.